जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो. पी एम किसान योजनेचे व नमो शेतकरी योजनेचे जे उर्वरित हप्ते तुम्हाला मिळाले नाहीत, ते तुम्हाला 31 मार्च रोजी मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ न स्किप करा, शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ सुरू करूया. बरेच शेतकरी असे आहेत की ज्यांना 28 फेब्रुवारीच्या दिवशी या योजनांचा एकही हप्ता मिळाला नाही. राज्यातील बरेच शेतकरी असे सुद्धा आहेत की ज्यांना पी एम किसान योजनेचे 2,000 रुपये मिळाले, परंतु नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळाले नाहीत. 28 फेब्रुवारीच्या दिवशी प्रधानमंत्री यांच्या हस्ते पी एम किसान योजनेचा 16वा हप्ता तसेच नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता असे केंद्राच्या व राज्याच्या दोन्ही योजनांचे मिळून 6,000 रुपये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBTद्वारे जमा करण्यात आले होते. तसेच काही शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता मिळाला, परंतु नमोचा तिसरा हप्ता मिळाला नाही. तसेच राज्यात काही असे सुद्धा शेतकरी आहेत की ज्यांना पी एम किसान योजनेचा 16 हप्तासुद्धा मिळाला नाही. तर मग मित्रांनो, आता ज्या ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या 16व्या हप्त्याचे 2,000 रुपये तसेच राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे 2,000 रुपये व तसेच तिसऱ्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळाले नाहीत, तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने खूप मोठी खुशखबर दिलेली आहे. आणि ती म्हणजे आता जेवढ्या पण शेतकऱ्यांना हे हप्ते मिळाले नाहीत, त्यांना आता राहिलेले हप्ते मिळणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा 16वा हप्ता मिळाला नाही, तसेच नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता, तिसरा हप्ता मिळाला नाही, आता हे सर्व हप्ते मिळणार आहेत. या शेतकऱ्यांना शासनाकडून हे राहिलेले हप्ते मिळण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली आहे. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय करावे लागणार जेणेकरून तुम्हाला हे हप्ते मिळतील. जेवढ्या पण शेतकऱ्यांना हे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळाले नाहीत, त्यांचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे त्यांनी EKYC न होणे, त्यानंतर बँक आधार लिंक नसणे आणि भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत नसणे. तर आता अशा सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून ही कामे पूर्ण करण्यासाठी तसेच या वंचित शेतकऱ्यांना या योजनेचे राहिलेले हप्ते मिळावेत म्हणून EKYC तसेच आधार, बँक लिंक आणि भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आता जेवढ्या पण शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारीच्या दिवशी या योजनेचे हप्ते मिळाले नसतील, आता त्यांना 31 मार्चपर्यंत हे हप्ते मिळण्याची संधी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे पी एम किसानच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरती पोस्ट करण्यात आली आहे. पी एम किसान सन्मान निधीच्या 16व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी 31 मार्चपर्यंत आपली EKYC पूर्ण करण्याचे त्यांनी निर्देश दिलेले आहेत. तर मित्रांनो, आता हे हप्ते न मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना हे हप्ते मिळवण्यासाठी हे कामे करून घ्यायची आहेत. शासनाकडून असे आवाहन देखील करण्यात आले आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांनी आपली पी एम किसानचे स्टेटस चेक करून त्यात हप्ते न यायचे कारण काय आहे हे पाहावे आणि 31 मार्चपर्यंत ते दुरुस्त करून घ्यावे व त्यानंतर लगेच तुमच्या आधारसोबत लिंक असलेल्या बँक खात्यात हे हप्ते तुम्हाला मिळून जातील.